मुरगुड शहरामध्ये शिवजयंतीचा उत्साह पाहायलाच मिळाला। पहाटेपासून शिवतीर्थ मुरगुड येथे शिवज्योत घेऊन जाण्यासाठी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती। सकाळी मुरगुडचे मुख्याधिकारी आतिश वाळुंज यांच्या हस्ते शिवमुद्रा प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला। यावेळी मुरगुड नगरपालिका स्टाफ उपस्थित होता। यानंतर शिवभक्त मुरगुडकर यांच्या वतीने मोफत शिवमूर्तींचे वाटप करण्यात आले। यांचे नियोजन शिवभक्त सर्जेराव भाट, ओंकार पोद्दार, तानाजी भराडे, संकेत शहा, संकेत भोसले, जगदीश गुरव, प्रकाश परिशवाड यांनी केले होते। यानंतर शिवभक्त धोंडीराम परीट यांच्या शिवजयंती कार्यक्रमामध्ये एसटी चालक, वाहक, मेकॅनिक यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी पत्रकार ओंकार पोद्दार यांचे जाणता राजा या विषयावरील व्याख्यान पार पडले। सुलतानी आक्रमणातून बाहेर काढून स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आज महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण हिंदुस्थानाचे दैवत आहेत। अहर तंजावर ते तहर पेशावर हे अवघे राज्य आपले असे स्थापणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना या ठिकाणी वंदन करतो। आपल्या सर्वांनाच माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काळ होता त्या काळामध्ये अनेक सुलतानी आणि आसमानी आक्रमणांनी संपूर्ण महाराष्ट्र असेल किंवा संपूर्ण देश असेल तो होरपळत निघाला होता। आणि या होरपळत चाललेल्या या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं एक तेजस्वी वादळ निर्माण झालं। 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी शिवनेरीच्या क्षितिजावरती एक सूर्य उगवला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। मुरगुड शहरामध्ये सर्वच मंडळांनी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली। महाप्रसाद, मिरवणुका, मर्दानी खेळ, पोवाडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। मुरगुड विद्यालयामार्फत मुलांच्या मर्दानी खेळाचं सादरीकरण शिवतीर्थ मुरगुड येथे करण्यात आलं। केके न्यूज साठी मुरगुडहून ओंकार पोद्दार। येस ब ब क क कणीदार, ख ख खमंग, ग ग अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।